नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमच्या सर्वांचं संस्कारता या चॅनलवर स्वागत आहे. आणि आज दुपारचे वाजले 2 आणि आम्हाला लागली भूक. आता मम्मी काय बनवणार आहे मम्मी सांगाच. आता दादाला लागली भूक तर आपण काय बनवूया, झटपट होणारी रेसिपी तर नाही लवकर मी दुसरं काय बनवू शकत, त्यामुळे आपण भेळ बनवूया. दुपारच्या टायमिंगमध्ये भेळ बनवायला आणि खायला पण छान वाटते. तर चला मग आपण भेळ बनवूया. या आता आपण भेळला काय काय लागणार आहे ते बघूया. साहित्य लागणार आहे ते तर इथं मी फरसाण घेतलाय, धनलक्ष्मीचा फरसाण टाकूया आपण भेळमध्ये थोडासा. इथं कढीपत्ता घेतलाय, इथं कोथिंबीर, एक लिंबू घेतलाय, 2 कांदे घेतले, 2 छोटे छोटे टोमॅटो घेतले आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या. इथं आपण शेंगदाणे टाकण्यासाठी कच्चे शेंगदाणे टाकणार आहेत, भाजलेले नाही टाकणार. त्यामुळे कच्चे शेंगदाणे, मीठ, थोडंसं मिरची पावडर आणि इथं आपण घेतले मुरमुरे. बघा किती पसारा केला मी आज. चला मग आपण बनवायला सुरू करू. आता इथं स्टीलचं टोप घेतलाय, असं भांडं. एवढं मुरमुरे घेतलेत. आता आपण ह्याच्यामध्ये साहित्य कट करून टाकून घेऊ. आता इथं मी कांदा कट करून घेते, असा चांगला बारीक करून घ्यायचा. आपण पाणीपुरीला करता का तसा कांदा पूर्ण कट करून घ्यायचा. आता कांदा आपण कट करून घेऊया. मस्त सगळं साहित्य कट करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते म्हणा. आता बघा हे कट करून झाले, तुम्हाला दाखवते. बघा किती बारीक काटले, बघू शकता. हे बघा इथं कांदा, इथं मिरची, इथं टोमॅटो, एवढी कोथिंबीर, इथं 1 प्लेट फरसाण घेतलाय छोटी. ह्याच्यामध्ये लिंबाचा रस काढून घेतलाय, बिया काढून. आता आपण ह्याच्यात टाकून घेऊया. तर पहिल्यांदा काय टाकणार आहे मी, कढीपत्ता इथं तळून घेतलाय बरं अगोदरच, कारण कच्चा टाकला ना ते पोरं खात नाहीत ना, त्यामुळं. हे बघा तळ्याला कढीपत्ता टाकलाय. आता ह्याच्यामध्ये एवढं तेल घालून, हे कढीपत्ता तळ्याला तेल आहे, ह्याच्यामध्ये असं तेल घालून घेतलं. तेल टाकले, तेलावर आता टाकूया कांदा, एवढ्या मिरच्या कट केलेल्या, एवढं टोमॅटो, आता याच्यावर टाकून घेऊया मिरची पावडर. हे मिरची पावडर घरच आहे बरं, लाल मिरची पावडर आपण भाजीला वापरतो ते. मीठ टाकून घेतलंय. आता चांगलं भरपूर असं मीठ टाकले. आता ह्याच्यामध्ये टाकूया थोडे कच्चे शेंगदाणे आहे, थोडे भाजलेले आहे, थोडे कच्चे आहे, असं टाकले. जास्त कच्चे छान वाटतात त्याच्यामुळं. आता ह्याला आहे ना चमच्याने मिक्स करते बरं, हाताने नाही करणार. आता इथं मिक्स करून घेतलंय. त्याच्यामध्ये आपण फरसाण टाकून घेऊ. आता ह्याच्यावर पूर्ण लिंबाचा रस टाकून घेते फरसाणवरच, कारण फरसाण पण असं आंबट गोड लागलं पाहिजे. आता याला आपण मिक्स करून घेऊ. आता बघा मिक्स करून घेतले चमच्यानं, हाताची आग होती म्हणून. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून बघू शकतात आपली भेळ तयार झालेली आहे. सगळं मिक्स करून आणि मस्त अशी आंबट गोड भेळ तयार झालेली आहे. बघू शकतात कसा मस्त अशी कलर छान झालेली आहे, बाहेर भेटते तशीच. हे बघा बघू शकतात कसं मस्त कलर छान आलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. भेळ आमची कशी झाली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तोपर्यंत बाय. परत एक पुढल्या व्हिडिओमध्ये रेसिपी छान घेऊन येते. तोपर्यंत बाय. आता भेळ खाऊन घेते. ओके.